नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कुंभेजा येथील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा. माजी सैनिक विश्वनाथ जगताप गंभीर जखमी. रात्रीच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांची नाराजी. माजी सैनिक विश्वनाथ जगताप यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार परंडा बार्शी येथील रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमरे, परंडा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक खरात, पोलीस अधिकारी गजानन मुळे पवार, पोलीस हवालदार शिंदे, शेख, शेवाळे, सरगर तसेच स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी विनोद इज्जा पवार आणि त्यांचे समवेत अधिकारी आणि श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ, फॉरेन्सिक वॉन असे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची आणि परिसराची सखोल पाहणी केली. या प्रकरणी सौ लता जगताप यांनी परंडा पोलीस ठाणे येथे वरील 5 आरोपींविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे हे करत आहेत. रात्रीच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ चिडले. या घटनेमुळे कुंभेजा आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सदरची घटना ही महावितरणाचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे चोरट्यांनी डाव साधला. यामुळे महावितरण कंपनीबद्दल त्या परिसरातील नागरिकांमध्ये महावितरण कंपनीवर तीव्र नाराजी असल्याची चर्चा कुंभेजा येथील ग्रामस्थांकडून होत आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.